फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. कसले संकेत आहेत? कोण आहे तू? त्याला काय हवंय? काय दीदी, तुला माहितीये मला हे आवडत नाही दीदी. अरे तरी तुला करून घ्यावं लागेल. अगं तू किती घाबरवलं होतंस आम्हाला माहितीये तुला. काय झालंय तुला? आल्यापासून असं सरबेळ झाल्यासारखं का वागतोयस? दीदी, मला खात्रीनं सांगता येत नाही, पण मला असं वाटतंय की त्या गोष्टी आपल्याशिवाय अजून कोणाला तरी माहित आहेत. कसं शक्य आहे? तू कोणाबद्दल बोलतोयस? कालपासून मला सारखा असा भास होतोय की कुणीतरी आहे. माझा सतत पाठलाग करते दीदी. कुणीतरी सारखा माझ्या आसपास वावरतोय. तो त्याच्या अस्तित्वाची मला जाणीव करून देतो का सारखा तो? अरे अरे पण त्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती असतील हे कशावरून म्हणतोयस तू? दीदी मला पक्की खात्री आहे. आय एम शुअर की ती व्यक्ती. गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग आंटी. गुड मॉर्निंग नचिकेत. आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू असेल तर मी नाही रे. तू अचानक आलास ना म्हणून जरा डिस्टर्ब आहे. ये ना. हेमांगीचा फोन आला होता. तिने बोलून घेतलं. म्हणाले तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, बरं नाही, लगेच येऊन जा, म्हणून मी आलो. कुठे काय महेश तर अगदी ठीक आहे. तब्येत ठीक आहे त्याची, मजेत आहे. हो काय रे? अरे आय एम फाईन. ती हेमांगीनं उगाचच टेन्शन घेते रे लहान सहान गोष्टींचं. आणि दुसऱ्यांनाही देते टेन्शन. काय झालं, माही काल कामासाठी बाहेर गेला ना, तिथे दगदग झाली. बाकी काय ती? हां हो, काल दगदगीमुळे जरा थोडंसं
तसं असेल तर काही प्रश्नच नाही. हेमांगी पण अंकल तुम्हाला समाधान मिळालं असेल ना, एवढ्या काळजीनं विचारणार कोणीतरी आहे. तुम्ही बसा ना, मी गरम गरम चहा करते तुमचे. चला, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये. एक डाव खेळूया चेसचा. बऱ्याच दिवसात आपण खेळलो नाही. हां, वाय नॉट. चला ये. अंकल, आय प्रिफर ब्लॅक. ओके, म्हणजे काळ्या रंगाची गंमत काही वेगळीच असते ना. म्हणजे त्याच्यात अनेक रंग दडलेले असतात आणि ते आपल्याला समजतही नाहीत. पप्पा चहा. चहा. अरे हाँ बेटा, डॉक्टर साहब ने चाय पी? डॉक्टर साहेब? अरे तुझे फ्रेंड डॉक्टर नचिकेत, आणखीन कोण? नचिकेत डॉक्टर आहे हेच मी कधी कधी विसरून जाते. खरंच थोड्याच दिवसात आपल्याशी किती छान मैत्री केली आहे ना त्यांनी. तो सायकॅट्रिस्ट आहे का म्हणून काय माहित नाही, पण सगळ्यांचं मन जिंकून घेण्याची कला त्याला चांगलीच येते. समोरचा माणूस आपला पेशंट असो व नसो, तो त्याच्या मनातलं अगदी अचूक ओळखतो. काय झालं, तुम्ही असे का बघताय? नाही, काही नाही बेटा, काही नाही. नक्कीच काहीतरी आहे. पप्पा काय झालं? बेटा, मी विचार करत होतो, महेश भाई रात्री घरी आले तेव्हा एवढे घाबरलेले का होते? असं काय झालं असणार की म्हणजे महेश भाईना तब्येतनी बहुत चिंता थायची. डोंट वरी पप्पा. डॅड आता एका हुशार डॉक्टरच्या हातात अगदी सुरक्षित आहेत आणि मला खात्री आहे नचिकेत त्यांचा प्रॉब्लेम समजून घेऊन तो नक्की दूर करेल. साईटवर नेमकं काय झालं ते माही मला सांगतच होता. आम्ही मूळ विषयाच्या अगदी जवळपास पोचलो होतो तेवढ्यात नचिकेत आला आणि विषय थांबवायला लागला. त्यामुळे नेमकं काय झालं ते मला कळलंच नाही. माही एवढंच म्हणाला, या सगळ्याचा भूतकाळाशी काहीतरी संबंध आहे. काय ग, तुला काय म्हणायचं अंबे? आपली भीती खरी ठरण्याची शक्यता आहे? नाही, शक्य नाही. ते तसं होणार नाही. अंबे, तू उगाच नसत्या शंका मनात आणून मला घाबरू नकोस का? अंकल, तुमची मूळ आहे. Checkmate. ग्रेट. यावेळेसही तूच जिंकलास. मला असं वाटतं की तुम्ही ब्लॅक घ्यायला हवे होते.
तुझ्यासाठी ब्लॅक जास्त लकी असेल. तसं काय नाही रे. अंकल आता गेम पुढे. मला असं वाटतं की आपण मुद्द्यावर घेऊ. काय झालं? कसला एवढा विचार करता? काय नाही काय नाही रे. आय एम फाईन. तसं वाटत तरी नाही. आज तुम्ही सारखे माझ्या हातून मात खाताय. पुण्यातला चहाही थंड झालाय. तुम्ही कपाळाला हातही लावलेले नाही. तुमच्या मूव्ह चुकत होत्या. अंकल खरंच काही प्रॉब्लेम असेल तर आपण बोलू शकतो. माझ्याकडनं हे कोणालाही समजणार नाही हा माझा शब्द. अरे नचिकेत, काय बोलतोस तू? तुझ्यावर तेवढा विश्वास नक्कीच आहे रे. पण तुला सांगायचं काय? अरे मला वाटतंय नचिकेत की दीदी जे म्हणाली ना तेच खरं असतं. अटॅक नंतर काल पहिल्यांदाच बाहेर पडलो ना रे. त्यामुळे ती दगदगही अरे कुरबुरीला कारण ठरली असणार. आणि त्या थकव्याच्या श्रमाच्या भरात काहीतरी बोलून गेलो असेल मी. नथिंग एल्स. ठीक आहे. म्हणजे तसं काही असेल तर काहीच प्रश्न नाही. पण अंकल हां, तुम्हाला आराम करायला हवा. आपण इथेच थांबूया. ओके. हे पण नेक्स्ट टाइम मात्र मीच जिंकणार हा. बाय ऑल मीन्स. एनिवे मी निघतो. बाय. काळ्या रंगाची गंमत काही वेगळीच असते. म्हणजे त्याच्यात अनेक रंग दडलेले असतात आणि ते आपल्याला समजत नाही. म्हणजे डॅडना काहीच झालं नाही असं म्हणायचंय तुला? हां, म्हणजे आत्ता तरी तसा काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे. अतिशय नॉर्मल असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत ते. भासवण्याचा प्रयत्न केला म्हणतोस म्हणजे ते खरं नाही. डॅड डिस्टर्ब आहेत तेच खरं आहे. हेमांगी, काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. आणि प्लीज आता तू तरी या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. कारण काळजी करतानाचा तुझा चेहरा अजिबात चांगला वाटत नाही. एनिवे मी अंकलना आत्ता काही औषधं दिली नाही आहेत. संध्याकाळी पुन्हा एकदा चक्कर मारीन, मग आपण ठरवूया काय करायचं ते. ओके चल, मी निघतो. बाय बाय. जय श्री कृष्ण. पप्पा, डॅड सकाळी किती डिस्टर्ब होते तुम्ही बघितलंत ना. मग नचिकेतला तसं काहीच जाणवलं नाही. हे कसं शक्य आहे? बेटा, तू एकदा पेशंटला डॉक्टरच्या हातात सोपवलंयस ना. आता तू कशाला टेन्शन घेते? आणि आम पण तुझ्या हे टेन्शनवाला थोबडा आहे ना डॉक्टर नचिकेतला अजिबात आवडत नाही. डोंट वरी, बी हॅपी. माही, अरे काय झालंय तुला? काय झालं? त्यांनी जायच्या आधी पुन्हा विषय काढला? काय रे,
मगाशी नचिकेत आला तेव्हा तू बोलता बोलता थांबलास. कोणाबद्दल बोलत होतस? काय सांगायचंय तुला? दीदी, काल साईटवर, नंतर परत येताना हायवेवर आणि सकाळी आज खिडकीच्या बाहेर मी ती तलवार पाहिली दीदी. तलवार? तलवार म्हणजे हातात तलवार घेतलेला एक माणूस पाहिला मी, पण त्याचा चेहरा नाही दिसला नीट मला. कसं शक्य आहे? तुला भास झाला असेल. असं होऊच शकत नाही. तुला ती दिसूच शकत नाही. का नाही दिसू शकत? ती तलवार ओळखण्यात माझ्याकडून चूक होईल असं वाटतं तुला? दीदी, तीच तलवार होती. नक्की तीच. नाही, माझा नाही विश्वास बसत. आणि ती तलवार राघवची होती. राघव म्हणून 25 वर्ष झाली आहेत माही. 25 वर्ष. ती गोष्ट केव्हाच भूतकाळात जमा झाली. माही, मेलेली माणसं परत येत नसतात हे मी तुला सांगितलं ना. विसरून जा तू सगळं. कसं विसरू दीदी? ती तलवार सारखी येते माझ्या डोळ्यासमोर. तीच मनातून काढून टाका रे. अपशकुनी तलवार होती ती. हे बघ, ती तलवार ब्रिटिशांच्या काळात एका अधिकाऱ्यानं आपल्या आजोबांचा गौरव करण्यासाठी त्यांना दिली. आणि त्याच दिवशी आपली आजी मेली म्हणून ती तलवार आजोबांनी एका म्युझियमला भेट म्हणून दिली. त्यानंतर कित्येक वर्षांनी बाबा तीच तलवार आपल्या गावी परत घेऊन आले. मग खूप वर्ष ती आपल्या घरात होती. त्या काळात आपल्या घरात काय काय गहजब झाला हे तुला चांगलं आठवत असेल. आणि साधं निमोनियाचं निमित्त करून आपली आई गेली. पण मग अचानक ती तलवार पुन्हा कुठेतरी गायब झाली. आणि आपल्या घरातलं हरवलेलं सुख आणि शांती परत आली. आणि आता तू म्हणतोस की पुन्हा तुला दिसली? नाही रे, नाही. शक्य नाहीये ते. का शक्य नाही दीदी? तुला काय वाटतं? मी काय बंतर असून सांगतोय? गंमत करतोय मी? नाही रे, मी असं म्हटलेलंच नाही. मी फक्त म्हणते की ही गोष्ट अशक्य आहे. नाही दीदी, काल जेव्हा मी श्रीच्या ऑफिसची साईट बघायला गेलो होतो तेव्हा एका माणसाच्या हातात मला ती तलवार दिसली. आणि त्यानंतर थांब माही, आता पुन्हा ती चर्चा करू नकोस. हा विषय इथेच थांबव. आणि मी तुला एक गोष्ट सांगते ती ऐक. राघव बरोबर ती तलवार जमिनीखाली गाडली गेली. राघव परत आला तरच ती जमिनीखालून बाहेर येईल. आणि ह्या दोन्ही गोष्टी निव्वळ अशक्य आहेत. तेव्हा तू ह्या गोष्टीचा विचार करणं बंद कर. नहीं 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 बेटा नहीं. મને એક વાત નથી સમજાતી. डॉक्टर नचिकेत सुद्धा तुझ्या डॅडचा प्रॉब्लेम समजू नाही शकलो का? मला वाटतं डॅडचा आजार मानसिक नसेल. त्या दिवशी ते साईटवर गेले होते ना,
तिथे येण्या जाण्याची दगदग त्यांना भारी पडली असणार. आणि तसंही हॉस्पिटलमधनं आल्यापासून त्यांनी आराम केलेलाच नाहीये. नाही 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 बेटा, असं असलं तर त्याची इफेक्ट फिजिकल हेल्थवर व्हायला हवी होती. ते मेंटली का डिस्टर्ब आहे? नक्की नक्की आणखीन काहीतरी रिझन व्हायला हवं. आणखीन काहीतरी रिझन म्हणजे? तने कई रीते समजावू बेटा. आपण जेव्हापासून या घरात आले ना, मला सतत असं वाटते की या घराच्या भिंतीत फारसे सत्य दडलेले आहेत.